एक मातंग समाजातील सुशिक्षित अभ्यासू चेहरा म्हणून तुम्हाला ही संधी मिळाली गेली, तर हे एक प्रकारे समाजामुळे तुम्हाला मिळालेले हे पद सुरुवातीचं तरी होतं, तर तुम्ही समाजाला काय त्याच्या बदल्यात दिलं? नाही, खरं तर हा प्रश्न अत्यंत माझ्या दृष्टीने चांगला पण आहे. कारण ज्यावेळेस जबाबदारी दिली जाते त्यावेळेस त्या समाजाला आपण नक्की काही ना काही देणं असतो. तर मला आनंद आहे की ज्यावेळेस मला विधान परिषद मिळाली आणि महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये जी काही प्रलंबित प्रश्न होते आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या 60-70 वर्षापासून महाराष्ट्र जन्मापासून जी समाजाची प्रलंबित मागणी होती, प्रश्न होती, ती मी या वर्षभरात सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले आणि ते प्रश्न सोडवले याचा मला अभिमान पण आहे. कारण अनेक दिवसापासून समाजाची मागणी होती की बार्टीच्या धर्तीवर RT ही संस्था चालू व्हावी, जेणेकरून RTच्या माध्यमातून MPSC UPSC विद्यार्थी त्या ठिकाणी व्हावेत. ती RTची स्थापना माझ्या आमदारकीच्या काळात मला करून घेता आली आणि पहिली आमच्या समाजातील UPSC क्रॅक केलेली नाशिकची विद्यार्थिनी त्या RTच्या माध्यमातून पासही झाली. त्याचबरोबर अबकड वर्गीकरणाचा जो महत्त्वाचा प्रश्न होता, सातत्यानं मी तो विधिमंडळात विषय मांडत होतो आणि पूर्ण मागच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळेच आमचे समाज बांधव रस्त्यावर उतरले, 59 जाती रस्त्यावर उतरले, पण तो विषय मी प्रामाणिकपणे आणि अत्यंत जबाबदारीनं तो विधिमंडळात मांडत होतो. त्याची ती बदर समिती तयार झाली. ती समिती गठीत करण्यापासून त्या समितीचं आत्ताच नुकताच अहवाल सादर झाला आणि त्याचं वर्गीकरण व्हावं हा 1 ऑगस्ट 2024चा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याप्रमाणे अनेक राज्यांमध्ये ते वर्गीकरण झालंय, तसं महाराष्ट्रात व्हावं म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता आणि आत्ता येणाऱ्या काळात तोही पूर्णत्वास येईल असं मला सांगायचं आहे. त्याचबरोबर महामंडळ स्ट्रीमलाईन करणं, महामंडळाला चांगल्या प्रकारे निधी आणून देणं, अशी अनेक कामं माझ्या काळात पार पडत आहेत. आज लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक अनेक दिवसापासून प्रलंबित होतं, ते पुण्यामध्ये 260 कोटी रुपये देऊन उभं राहत आहे. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक ज्या ठिकाणी मुंबईमध्ये अण्णाभाऊ ज्या ठिकाणी वाढले त्या चिरागनगरला अण्णाभाऊ साठेंचं स्मारक त्या ठिकाणी होतं आहे. त्यालाही 250 कोटी निधी आला आणि त्याचं टेंडर फ्लोट झालं आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं वाटेगाव येथे त्यांचं वास्तव्य होतं, तिथेही 5 एकर जमीन आपण सरकारच्या माध्यमातून मिळवून दिली, त्यालाही 50 कोटीचं बजेट आणून तिथेही स्मारक होत आहे. त्यामुळे अशी समाज उपयोगी कामं मला माझ्या काळात पूर्ण करता आली. याचं मला अजूनही भरपूर कामं आहेत, ती होत राहतील.